आज आपण विकत मिळतो तसा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने वर्षभर टिकणारा कैरीचा मुरंबा किंवा ज्याला आपण साखरंबा म्हणतो तो कसा बनवायचा ते पाहणार आहोत. आणि साखरंबा जर कडक झाला, जास्त घट्ट झाला तर त्यासाठी काय करायचं हेही मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्यासाठी आपल्याला कैऱ्या लागणार आहेत. चांगल्या ताज्या कैऱ्या घ्यायच्या आणि अर्धा तास आपल्याला या पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या. अर्धा तास झाला की कैऱ्या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या. कैऱ्या चांगल्या धुवून घ्यायच्या, त्याला कोरडं करायचं, पुसून घ्यायचं कपड्याने आणि नंतर आपल्याला कैरीची साल काढून घ्यायची. कैरीची साल काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे छान या पद्धतीने पातळ असे स्लाइस करून घ्यायचे किंवा तुम्ही चौकोनी तुकडेही करून घेऊ शकता. ते मी जसे आपण चिप्स बनवतो त्या पद्धतीने छान स्लाइस करून घेते. आता हे जे स्लाइस आहेत हे आपण करून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं. भरपूर पाणी घ्यायचं, साधारण 1.5-2 लिटर पाणी घेतलेले. पाणी चांगलं गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडी पाव टीस्पून एवढीच हळद घालायची आणि चिमूटभर मीठ घालायचे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आली की आपण ज्या कैरीच्या स्लाइस किंवा जे चिप्स करून घेतले ते यामध्ये घालायचे. तुम्ही चौकोनी फोडीही करून घेऊ शकता. आता या पाण्यामध्ये याला एक 4 ते 5 मिनटं फक्त उकळून घ्यायचे. खूप जास्तही नाही शिजवायचं. 3-4 मिनटामध्ये आपल्या ज्या कैऱ्या आहेत किंवा हे जे स्लाइस तयार करून घेतले आहेत ते छान सॉफ्ट होतात. एक उकळी आली किंवा हे छान हलकंसं सॉफ्ट झालं की आपल्याला काढून घ्यायचे. आता याला उकळी आलेली मी काढून घेते. एका चाळणीमध्ये आपण हे काढून घेऊयात आणि यातलं जे पाणी आहे ते वेगळं करूयात. तर चाळणीवरती काढून घेतलेलं आहे. यातलं जे पाणी आहे तेही आपल्याला असंच ठेवायचे, ते आपण पुढे वापरणार आहोत. त्यामुळे ते फेकून न देता असंच आपण बाजूला थंड व्हायला ठेवूयात. तर याला रंग पाहू शकता खूप छान आला आणि चिमूटभर मीठ घातल्यामुळे चवही खूप छान येते. आता हे जे पाणी आहे मी बाजूला ठेवते थंड होण्यासाठी. आता एक कढई घ्यायची. शक्यतो यासाठी स्टीलची कढई वापरायची, ॲल्युमिनियम वापरायचं नाही. स्टीलची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये ही शिजवून घेतलेली जी कैरी आहे ती घालायची आणि यामध्ये आपल्याला साखर घालायची. 1 किलो जर कैरी असेल तर 1 किलो साखर घालायची. कैरी किती आंबट आहे त्यानुसार थोडंसं प्रमाण कमी जास्तही लागू शकतं. आता यामध्ये साखर घातलेली आहे आणि याला मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवायची आपल्याला. त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. तर आपण जी कैरी शिजवून घेतलेली अगोदर त्यामध्ये पटकन गरम असताना साखर घालायची किंवा तुम्ही लगेच हे गॅसवरती जर ठेवणार नसाल तर फक्त सुरुवातीला यामध्ये साखर घालून मिक्स करून असंच तुम्ही 10-15 मिनटासाठी जरी ठेवलं तरी साखर पटकन मेल्ट होते आणि नंतर तुम्ही याला गॅसवरती ठेवून शिजवून घेऊ शकता. आता हे मी छान शिजवून घेणार आहे. आता जर आपल्याला साखरंबा वर्षभर टिकवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला जो साखरेचा पाक आहे तो परफेक्ट करून घ्यायचा आहे. पाक जर व्यवस्थित केला नाही आपण तर आपला साखरंबा व्यवस्थित होत नाही. त्याला टेक्स्चरही चांगलं येत नाही. कधी तो फार कडक होतो, कधी तो पटकन खराब होतो, त्याला बुरशी लागते. त्यामुळे याला व्यवस्थित बनवणं खूप गरजेचं आहे. आता यामध्ये मी दालचिनी आणि वेलची घातलेली आहे, जे की पूर्णपणे ऑप्शनल आहे. कोणाला आवडतं, कोणाला यामध्ये काहीच घातलेलं आवडत नाही. तर तुम्ही आवडीनुसार यामध्ये घालू शकता. तर इथे दालचिनीचे अगदी साधे 2 तुकडे घातलेले आहेत आणि 2 वेलच्या थोड्या ठेचून घातलेल्या आहेत. आता यामुळे फ्लेवर खूप छान येतो याला. आता याला मी चांगलं शिजवून घेणार आहे. तोपर्यंत शिजवायचं याला आपल्याला की जोपर्यंत यातली जी साखर आहे त्याचा एक तारी पाक तयार होत नाही. आता बघू शकता बऱ्यापैकी हे घट्ट झालेलं. आपण चेक करूयात. याचं जे टेक्स्चर आहे ते पाहू शकता. जसं आपल्याला विकत फ्रूट जाम मिळतो, मिक्स फ्रूट जाम त्या पद्धतीचं आलेलं आहे आणि मस्त आपला एक तारी पाकही तयार झालेला आहे. तर एक तारी पाक तयार झाला आहे असं चेक केलं की गॅस बंद करायचा किंवा तुम्ही या पद्धतीने चमच्यानेही चेक करू शकता. मिश्रण आपलं घट्टसर झालं या पद्धतीचं की गॅस बंद करू शकता आणि गार व्हायला ठेवू शकता. तर इथे मस्त असं आपला साखरंबा तयार झालेल्याला गार करायचे आणि एखाद्या बॉटलमध्ये स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये भरून आपल्याला तो ठेवायचा. वर्षभर राहतो. फक्त त्यामध्ये ओला चमचा घालायचा नाही. मस्त राहतो, खूप छानही लागतो. हा तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा ब्रेडलाही लावू शकता. विकत जसं आपल्याला फ्रूट जाम मिळतो त्या पद्धतीचं याचं टेक्स्चर येतं.
आणि सपोज जर साखर आंबा थोडासा कडक झाला, जास्त तुम्ही 2 तारी पाक होईपर्यंत जर त्याला शिजवलं आणि तो जर कडक झाला, तर साखर आंबा गार झाल्याच्या नंतर एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. तो पुन्हा मस्त होतो, अजिबात कडक होत नाही. तर या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. तर आपलं जे कैरी शिजवलेलं पाणी आहे ते कसं वापरायचं ते पाहूया. तर याचं तुम्ही सरबत बनवू शकता. व्यवस्थित हे गार झालं की ग्लासमध्ये घ्यायचं, त्यामध्ये साखर घालायची, बर्फ घालायचा. गरज वाटत असेल, खूप आंबट पाणी वाटत असेल हे, त्यामध्ये पाणी घालायचं साधं आणि मिसळून हे सरबत म्हणून तुम्ही पिऊ शकता. खूप मस्त लागतं. एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता, ते व्यवस्थित राहतं. तर इथे मस्त आपला साखर आंबा तयार झालेला आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.